फर्स्ट टाइम माझ्या हातून इतकं भारी केक बनलंय. ते कसं बनवले आणि ते पुढे सांगतेस. त्याच्या आधी मला सागर वेणी घालून घ्यायचं वेळ लागलं, पण पूर्ण वेणी काय जमना, फक्त डोक्यावर तेवढंच जमतंय म्हणून तेवढंच घातले आणि हमेशा सारखंच लगेच काढून टाकले, कारण माझ्यावर ते काय सूट खाईना म्हणून मला डेलीचं जे काय हेअरस्टाईल आहे तेच घालायला आवडतंय. चला आता मी केक बनवायचं म्हणजे कोणतं पावडर वगैरे काहीच यूज केलं नाही, फक्त डार्क बिस्किटनं बनवलेले. कारण आधी पण त्याच्यानं ट्राय केलं आणि त्याचा पुरा पचका झालता, म्हणजे 2-3 वर्षाखाली. त्याच्यानंतर मी असं रिस्कच घेत आणि काय बनवायचं म्हणून मला जमनाच वाटलता. त्याच्यानंतर आज वाटलं की चला आणि एक बार ट्राय करून बघायचे. आणि त्या टाइमला काय मिस्टेक केलं ते म्हणजे फक्त थोड्या प्रमाणामध्ये सोडा घेतलं ते, म्हणून ते तसं झालं. ह्यावरच मी अर्धा चम्मच सोडा यूज केले. आणि एक गोष्ट ह्याच्यामधली काय भारी म्हणजे माझ्यापाशी काय बेकिंग पेपर नाही, सो त्याच्यासाठी नाही मी पहिले भगोन्याला ऑइल लावले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोटिंग सारखं असं मैद्याचं पीठ टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये असं काही केलेलं बॅटर टाकले. आता हे झालं मला 40 मिनिटासाठी टाकायचं आहे. सो आता 3 वाजलेल्यात, मला 3:40 और 50 मिनिटाला बघितले. त्याच्यानंतर एकदम परफेक्ट बनलं. तर मलाच भरोसा होईना झालं की मी बनवले म्हणून, कारण आधी पण असं काही ढोकला केक असं सगळं बनवून बघितले, सगळ्यामध्ये मी फेल झालते. सो ह्या बरेच नाही, एवढंच बनले आणि इतकं भारी बनलंय वाटलं होतं. आणि माझी खुशी एकदम हाय लेवलवरच होती. आणि मी काहीतरी असं नवीन काहीतरी बनवले नाही, सगळ्याला आधी टेस्ट करवते, त्यांचं रिॲक्शन बघून लास्टला मी टेस्ट करते. सो चला, असं काही होतं आजचा दिवस. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.